ठाणे महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांच्या कार्यालयाचे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे नूतनीकरण करण्यात आले आहे. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही दालनांना भेट देत पाहणी केली. त्यांच्या हस्ते फीत कापून महापौर आणि उपमहापौर दालनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांना शुभेच्छा दिल्या. महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या वतीने एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी तसेच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, विरोधी पक्षनेते शानू पठाण, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका यांचीही उपस्थिती होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दोन्ही दालनांची पाहणी करून तेथील अत्याधुनिक सुविधांची माहिती घेतली. तसेच दालनातून ठाणे शहराचा आढावाही घेतला. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ठाण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. श्रावणी सोमवार निमित्त संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता. तर लाडक्या कोपिनेश्वराच्या दर्शनाचं पहाटेपासूनच ठाणेकर भाविक भक्तांनी दर्शनाला एकच गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भाविक भक्तांसह शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेवक संजय तरे व इतर पक्षीय नेते, कार्यकर्ते यांनीही कोपिनेश्वराचे दर्शन घेतले. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार तथा शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांचा वाढदिवस कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे व पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त रघुनाथ नगर येथील जनसंपर्क कार्यालय येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रवींद्र फाटक यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी रवींद्र फाटक यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत
उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील विविध घटकांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये कार्यकर्ते आणि समर्थकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दरम्यान रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच विविध माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आणखी चांगले कार्य घडावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आमदार रवींद्र फाटक यांना निरोगी आयुष्य, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांचे प्रेम, जनतेचा विश्वास आणि मिळणाऱ्या शुभेच्छा हीच आपली मोठी ताकद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून, संकल्पनेतून व सातत्यपूर्ण प्रयत्नातून ठाणे महापालिका क्षेत्रातील सरई येथील निर्मला देवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. ठाणे नगर स्थापनेपासून हरिनिवास येथील चौकाला हरिनिवास चौक हे नाव आहे. या नावाला साजेसं तसेच ठाण्याच्या ऐतिहासिक वारसाची सुंदर सांगड घालण्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी श्रीकृष्णाच्या पदन्यासाचे आकर्षक शिल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आले आहे. या शिल्पाच्या लोकार्पणानंतर स्थानिक नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेचं व सुंदर सजावटीचं मनापासून कौतुक केलं. हरिनिवास चौकात साक्षात श्रीहरीचे आपल्या गोकुळासह दृश्य वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. ही वास्तू शिल्पकार रोहन खेडेकर यांनी साकारली आहे. चरई येथील दगडी शाळेजवळील निर्मला देवी चिंतामण दिघे चौकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत महत्त्वाचं वाद्य असलेल्या तानपुरा अर्थात तंबोऱ्याचं भव्य शिल्प या ठिकाणी साकारण्यात आले आहे. भारतीय संगीत परंपरेचं प्रतीक असलेलं हे शिल्प परिसराच्या सौंदर्यात तर भर घालतच, पण ठाणे शहराच्या सांस्कृतिक वारसाची आणि कलाप्रेमी परंपरेची ही आठवण करून देते. गडकरी रंगायतांजवळ असल्यामुळे या शिल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या आणि आकर्षक स्वरूपातील तानपुराचं हे शिल्प चरई परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेणारे असून यामुळे या भागाच्या सौंदर्यात निश्चितच भर पडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी ही वास्तू साकारली आहे. या लोकार्पण सोहळ्याला महापौर सौ शर्मिला पिंपळकर, आमदार रवींद्र फाटक, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेता अशरफ शानू पठाण, गटनेते पवन कदम, प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संखे, नगरसेवक संजय वाघुले, सुधीर कोकाटे, राजेश मोरे, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, उषा वाघ, शहर प्रमुख हेमंत पवार, किरण नागती, बाळा गवस, प्रकाश पायरे, प्रीतम राजपूत, निखल बुडजडे, विशाल जाधव, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.